आज तिघांचे पेपर बघून खरंच खूप भारी वाटलं बरं का. आज तिघांच्या पण स्कूलमध्ये पॅरेंट मीटिंग होती. आता तिकडे जायचं होतं, पण जाण्या अगोदर म्हटलं चला आता इडलीचं भिजायला घालून ठेवा. आणि त्यानंतर ही माणसं पण कामं करायला आली होती. पहिलं तर मी आदिराच्या स्कूलमध्ये गेले होते, आदिराचे पेपर चेकिंग केले आणि त्याने तर काय आउट ऑफ मार्क पाडलेच होते. त्याचबरोबर ना स्कूलमध्ये त्याची पण मीटिंग झाली आणि त्यानंतर ना तिकडनं आलो. आता तिकडनं आले की लगेचच आम्हाला इकडं तायदीच्या स्कूलमध्ये जायचं होतं, पण एवढा जोराचा पाऊस लागला ना, तरी पण पडते पावसात आम्ही गेलो बरं का. आता पहिलं तर गेलो, दोघींचे पेपर चेकिंग केले आणि खरंच छान मार्क तर पाडलेच होते. आणि मुलांनी असे स्कूलमध्ये मार्क छान पडले की आपल्याला तर काय मग आईवडिलांना तेवढाच आनंद होतो बरं का. तर त्यानंतर ना त्यासोबतच तायड्या इकडं ना स्कूलमध्ये हेडगरला पण बनली होती. तर हेडगरला बनणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण हेडगरलासाठी पूर्ण स्कूलचा सपोर्ट लागतो, तेव्हा कुठंतरी मुलं त्यातून निवडून येतात आणि हेडगरला बनतात. तेच खूप आनंदाची गोष्ट झाली होती माझ्यासाठी. त्यानंतर येताना स्कूलमधून येताना परत थोडीशी फळं आणली होती. परत घरी आल्यानंतर पहिला तर चहा घेतला होता, कारण दिवसभराच्या धावपळीत डोकं तर खूप दुखायला लागलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मग आता इडलीचं वाटण तयार करून ठेवलं. आणि चला तर मग बाय.